अशीच एक स्त्री, ज्या स्त्रीला जगण्याची आशा नव्हती, तिचा रोजचा दिवस ती अशा पद्धतीने जगत होते की ते दिवस जगत असताना आणि तिच्याकडे पाहिलं मला कळतं की एक शापित स्त्री, एक टाकाऊ स्त्री की जिच्या घरामध्ये कोणी व्यक्ती आणि गेल्यानंतर त्या व्यक्तीला चांगलं बोललं जात नव्हतं आणि अशा प्रकारची स्त्री, त्या स्त्रीला उद्धार देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त याकोबाच्या पिढीवरती गेलेला आहे आणि जाऊन त्या बाईला म्हणतो की बाई मला पाणी दे. आणि ज्यावेळेस त्या स्त्रीनं येशूकडे पाहिलं आणि ती येशूशी बोलत असताना ती म्हटली, तुम्ही एवढे विषमरोणी आहे, तुम्ही उच्च कुळातले लोक आहात, उच्च वर्णीय लोक आहात आणि तुम्ही माझ्याकडून पाणी प्यावं तेवढ्या योग्यतेची मी नाहीये. त्यास येशू ख्रिस्त तिला म्हणतो, तू जर मला पाणी मागितलं असतं तर मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला परत कधी तहान लागली नसती. या जगामध्ये येशूचा येण्याचा उद्देश किंवा त्याचं महत्व काय असेल तर त्याची इच्छा आहे की आम्ही तृप्त व्हावं, आमची तहान भागली जावी. परंतु पवित्र शास्त्र सांगतं की येशू आमचा जिवंत झाला असताना, यशाचं पुस्तक 17 अध्याय 13 वचन आपण वाचूया. या देवानं त्या स्वतः संबंधानं काय म्हटलेले, यशाचं पुस्तक 17 अध्याय त्याचं 13 वचन. राष्ट्रीय महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करीतात, तो त्या खळबळीस 13 वचन 17 अध्याय 13 वचन. राष्ट्रीय महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करीतात, परंतु तो त्या खळबळीत प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल. डोंगरावरचे भूस. यिर्मया 2:13 वाचा आता. यिर्मयाचं पुस्तक 2 अध्याय 13 वचन. माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केलं, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडलं आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद त्यानं आपल्यासाठी कोरून केले. तो मी जो जिवंत पाण्याचा झरा, आणि या झऱ्याला शोधण्याच्या ऐवजी लोकांनी आपल्यासाठी फुटके हौद तयार केले. म्हटलं येशू त्या शंभरोणी स्त्रीकडे जाऊन तिला म्हणत आहे, बाई तू मला पाणी मागितलं असतं तर मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला पुन्हा दुसरा झरा खोदण्याची गरज लागली नसती. कोणता झरा? मी जो जिवंत पाण्याचा झरा. आणि तो झरा स्वतः त्या स्त्रीकडे आला, कारण त्या स्त्रीची तहान काही भागत नव्हती. आणि मी पाहतो त्या स्त्रीला तो म्हटला की जो झरा तुझ्या घरामध्ये, त्या झऱ्याला तो माझ्याकडे घेऊन ये. आणि ती म्हणते की माझ्याकडचा जो झरा आहे तो माझा नाही. ती आपली गरज भागवण्यासाठी, तिची शारीरिक गरज, तिची आर्थिक गरज, तिची कौटुंबिक गरज, जी गरज तिच्याकडे, ती गरज भागवण्यासाठी तिने आपल्यासाठी फुटका हौद तयार करून ठेवलेला आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी गरज आहे आणि त्या गरजेसाठी मनुष्य एक हौद तयार करतो. पण पवित्र शास्त्र सांगतं की जिवंत पाण्याच्या झऱ्याकडे त्यांचं लक्ष नाही. आणि तो जिवंत पाण्याचा झरा कोणी तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. जिवंत पाण्याचा झरा. त्या स्त्रीनं पण तिच्या घरामध्ये आतापर्यंत 6 झरे खोदून ठेवलेले आहेत आणि त्या झऱ्यातलं पाणी तिला तृप्त करू शकत नाही. लक्षात ठेवा, ज्या झऱ्यांकडनं तुम्ही अपेक्षा करत आहात की ते झरे माझी गरज भागवतील, ते झरे आणि ते तृप्त करणारे झरे नाही. आणि तो खरा झरा कोणता आहे? जो झरा त्या स्त्रीकडे चालत आला आणि तो म्हटला माझ्याकडे पाणी माग. आज आमच्या बाबाला देवाकडे पाणी मागणं गरजेचं आहे. येशूकडे आमच्या गरजेचं उत्तर आहे. परंतु कित्येक वेळा मनुष्यानं आपल्यासाठी फुटके हौद तयार करून ठेवलेले आहेत. फुटके हौद. किती पण पाणी होता त्याच्यानं कधी तृप्ती होत नाही. हो, मनुष्य आपल्या गरजेसाठी ज्या गोष्टी तयार करत आहे त्याच्यानं त्याची तृप्ती होत नाही. उलटी त्याची तृष्णा वाढत आहे. त्याची तृष्णा भागवण्याची ताकद
कोणाकडे नाही. मग येशू म्हटला आता माझ्याकडे तू ये आणि माझ्याकडे आल्यावर जर माझ्यात तू पिशील तर तुला परत कधी तहान लागणार नाही, कधीच नाही. जक्कयाकडे सुद्धा एक प्रकारचा हौद आहे. त्या जकातीच्या ठाण्यावरती बसल्यावर लोकांकडे चुकीच्या पद्धतीने तो पैसे मिळवत आहे आणि त्या हौदामध्ये भरत आहे, परंतु त्याची गरज अजूनपर्यंत कधी पूर्ण झाली नाही. एकानंतर दुसरं पाप, दुसऱ्यानंतर तिसरं पाप, आणि ते पाप करत करत त्याला एवढा मोठा हौद खोदला, एवढा मोठा आणि खड्डा खोदला, पण त्या खड्ड्यातलं पाणी त्याला तृप्त करू शकत नव्हतं. पण ज्या दिवशी त्यानं ख्रिस्त म्हटलेला झरा पाहिला आणि तो म्हणतो आता मी माझा जुना हौद मोडून टाकतो, कारण मला जिवंत पाण्याचा झरा सापडलेला, जिवंत पाण्याचा झरा. प्रॉब्लेम असा आहे की लोक जिवंत पाण्याच्या झऱ्याला शोधण्याच्या ऐवजी, आमच्या गरजा भागवण्याच्या ऐवजी आणि देवाकडे येण्याच्या ऐवजी आम्ही फुटक्या हौदांकडे जात आहे. फुटके हौद कित्येक वेळा आम्हाला कळत पण नाही. आमचा वेळ, आमचा समय, ज्या गोष्टीसाठी आम्ही खर्च करत आहोत त्या गोष्टीमध्ये आम्हाला तृप्ती होत आहे का, आम्हाला आनंद मिळत आहे का. हा पाण्याचा गुणधर्म आहे. झऱ्याचं पाणी ज्या मनुष्य पितो ना तो ताजा तवाला बनतो. आणि आम्हाला माहिती सगळेजण तणावामध्ये आहोत. आम्हाला रिलॅक्स होणं गरजेचं आहे, तणावापासून सुटका मिळणं गरजेचं आहे. बाहेरून एक व्यक्ती घरामध्ये आल्यावर पहिले आम्ही त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास करतो का, कारण पाणी पिलं की त्याला फ्रेश वाटतं. आणि आज मनुष्य अशाच प्रकारच्या तणावामध्ये चालत आहे आणि त्यालाच वाटतं मला कुणीतरी फ्रेश करावं. मग कोण आपल्यासाठी आम्ही कुठला आहोत, काय लोकांनी सिरियलचा आहोत करून ठेवलेला आहे, कुठला आहोत. तरुणांसाठी फेसबुक, फुटका आहोत. हालेलुया. मी जिवंत पाण्याचा झरा, पण अशा झऱ्याच्या पाण्याकडे ते चालले, तिथं त्यांचा वेळ चाललेला आहे. आणि म्हणून तुम्ही मला सोडलं आणि तुम्ही आपल्यासाठी फुटके हौद तयार केले, ज्या हौदातलं पाणी तुम्हाला तृप्त करत नाही, उलटी तुमची तहान त्याच्यात वाढत आहे. तासन तास आणि आमचा वेळ नको त्या गोष्टीसाठी घालत आहे. म्हणून तामिळनाडू तुम्ही सर्वजण जलाशयाकडे या. परंतु मी पाहतो जिथं एक झरा तयार केला तिथं आणखीन एक झरा तयार होणारच आहे. म्हणून मी पाहतो की असंख्य झरे त्या ठिकाणामध्ये, आणि याचा मी पाहतो की अब्राम झरे आणि खोदत होता आणि त्याच्याबरोबर ते बाकीचे लोक ते झरे बुजवण्याचं काम करत आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्त हा एक झरा असताना जास्तीत जास्त त्या झऱ्यातलं पाणी पिण्याच्या ऐवजी आम्ही पाहतो की आम्ही अशा ठिकाणातलं पाणी प्यायला सुरुवात केली की ज्या पाण्यानं आमची तृप्ती होत आहे, ज्या पाण्यानं आमच्यामध्ये शक्ती येत नाही, अशा प्रकारचं आमचं पाणी. आणि ते पाणी पित असताना तो होतो तुम्ही माझ्या लोकांनी माझा त्याग केला. वाचूया ते वचन पुन्हा, इर्मियाचं पुस्तक 2 अध्याय 13 वचन. माझ्या कुठल्या लोकांनी हो, कुठल्या शिलोतल्या लोकांनी. कोणतरी आम्ही आहे, लक्षात ठेवा. आणि कोणतरी असा आहोत की ज्याला देव शोधत असताना तो तुम्ही तर माझे लोक आहे, पण मी जो जिवंत देव माझ्या लोकांनी किती दुहेरी डबल सेल. हा, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्याने सोडलं, ज्यात पाणीच राहणार नाही. कसले आहोत, ज्यात पाणी राहणार नाही असले फुटके हौद तयार केले. आणि त्या फुटक्या हौदामध्ये तासन तास आम्ही डुबून जातो आणि आम्ही म्हणतो भिजलो. कुठला भिजला? ज्या हौदात तू पडला त्या हौदामध्ये पाणी टिकत आहे का? ज्या हौदामध्ये तुझी तहान भागवण्याचा तू प्रयत्न करत आहे आणि खरंच त्यातनं तुझी तृप्ती होत आहे का? ज्या गोष्टीच्या अधीन तुम्ही आहात, ज्या गोष्टीला तुम्ही आपलं जीवन समर्पित केलं, ज्याच्यासाठी तुम्ही जगत आहात, त्याला तुमची तृष्णा भागत आहे का? कित्येक वेळा आणि आमच्यासाठी फुटके हौद तयार केले. आम्हाला असं वाटतं की पैशानं आमची तृष्णा भागेल, पैसा मिळाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये समस्या सुटतील. पण मला तुम्हाला सांगू द्या, कित्येक वेळा आम्ही देवाचा वेळ सुद्धा पैसा कमवण्यासाठी खर्च करत आहोत. आमचा जास्तीत जास्त वेळ परमेश्वराच्या मार्गात, परमेश्वराच्या मंदिरात जाण्याच्या वेळी आम्ही आमच्यासाठी फुटके हौद तयार केले. आम्हाला असं वाटतं जोपर्यंत मी कष्ट करत नाही तोपर्यंत पैसा मिळवत नाही, आणि मिळवत नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये बरकत येऊ शकत नाही, शांती येऊ शकत नाही. आजचे दिवस येऊ नका. तुम्ही पैसा कमवायला जात असताना त्या
करण्याच्या ऐवजी तहानेसाठी येशूकडे जाऊया, तहानेसाठी जाऊया, भूक करिता. म्हणून येशू म्हटला, बाई तू मला पाणी मागितलं असतं तर मी तुला असं पाणी दिलं असतं, तुला परत कधी तहान लागली नसते. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, जगामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल, ज्याच्याकडे लोक मला सलाम करतील, ते म्हणजे पैसा. तसं असतं तर जक्कयानं पैसा कमवण्याला महत्व दिलं असतं, पण पैसा कमवला त्याला कळाला हा पैसा मला समाधान देत नाही, आणि मग तो म्हणतो, प्रभू तू माझ्या घरी आला तर किती बनवशील. येशूला घरी घेऊन जाऊया. फुटकी हौद आपल्यासाठी तयार करू नका, तुमचा वेळ व्यर्थ कारणासाठी खर्च करू नका. सांभाळा आपल्या स्वतःला. टीव्ही हा तुमच्यासाठी फुटका हौद आहे, आम्ही म्हणत का किती पण बघा. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा येतात, आता असं होणार आहे. त्याच्यानंतर आणि किती पण बघितलं तर समाधान नाही, उलट टेन्शन वाढलेलं नाही का. प्रार्थनेचा वेळ सैतानाला माहिती की याला देवापासून कसं तोडावं आणि कसा यांचा वेळ चोरावा, म्हणून त्यानं काय केलं, एक फुटका हौद आणि त्याला म्हटलं इडियट बॉक्स. आणि मनुष्य तिथं गेल्यावर पहा, मला चांगलं आठवतं की ज्या सुरुवातीला एक सिरियल टीव्हीवरती यायची, आता नाव घेत नाही, पण त्याची का पाळक साहेब धार्मिक सिरियल होती, आणि त्यांनी सांगितलं बाळक साहेब टायमिंग बदला आपल्या चर्चा. म्हटलं का, अहो आपल्या लोकांना पण तिथं जाऊन बघा, फुटके हौद, जिवंत देवाला नाकारलं आणि तिथं फुटके हौदांच्या मागे लागले. फुटका हौद, मोबाईल हा सुद्धा एक फुटका हौद आहे. आमेन. चर्चच्या वेळेमध्ये चालू असतो, इथलं पाणी पिण्याच्या ऐवजी तिथलं पाणी पिता, आणि बायबल सांगतो तुम्ही फुटका हौद आपल्यासाठी तयार करता. मी जो जिवंत पाण्याचा झरा, ज्याच्यातनं प्यावं, ज्याच्यातनं खावं, ज्याच्यातनं ग्रहण करावं, ज्याच्यानं तुम्ही ताजतवानं व्हावं, अशी माझी इच्छा आहे. पण आज तुमच्या चेहऱ्यावरती ती निराशा काय, आज तुमच्या चेहऱ्यावरती ती दुःखाची छटा काय, आज तुमचे प्रश्न दिवसागणिक वाढत काय, तुमच्या समस्या सुटण्याच्या ऐवजी त्या फुटक्या हौदानं लोकांच्या समस्या वाढवायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून जिवंत पाण्याचा झरा त्यानं नाकारला आणि आपल्यासाठी त्यांनी फुटक्या हौद तयार केले. आम्हाला तर येशू म्हटलेल्या पाण्याच्या झराजवळ जाणं गरजेचं. काय तो झरा तुमच्याकडे? जर माझ्याकडे हा झरा असेल, सगळे झरे माझ्याकडे आहेत. बरेच लोक म्हणतात, मला विचारले तुमच्या मोबाईलवर तुमचं फेसबुक आहे का हो? मी म्हटलं मी तिथं नाही बुक केलं. फेसबुक मोशेनं आपलं फेस पर्वतावरती बुक केलं, आणि तो खाली आल्यावर त्याच्या तोंड्यावरच्या किरणानं कुणाला पाहता येत नव्हतं. तो अभिषेक, ते सामर्थ्य होतं. पण आज तुमच्यातलं तरुणांमधलं अभिषेक जाण्याचं कारण काय? त्यांचं फेस, म्हणून सैतानानं त्यांचं फेस बुक करून ठेवलं कुठं? 24 आवर्स त्यांनी त्या मोबाईल मध्ये अडकून पडावं, आणि जे सामर्थ्य चेहऱ्यातनं बाहेर पडण्याच्या ऐवजी काळ्या छटा त्याच्यातनं बाहेर पडावा, त्यांच्यातनं निराशा बाहेर पडावं. पण देवाची स्तुती असो, आमच्याकडे तो हौद नाही, आमच्याकडे जिवंत पाण्याचा झरा आहे. आमच्याकडे जिवंत पाण्याचा झरा आहे. त्या जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ राहा, सांभाळा स्वतःला. पालकांनो, तुमच्या लेकरांच्या हातामध्ये फुटके हौद देऊ नका. तुमच्या लेकरांच्या हातामध्ये फुटके हौद देऊ नका. जर ते फुटके हौद त्यांच्या हातामध्ये येतील तर जिवंत झऱ्याकडे ते जाण्याचं नाकारतील. परंतु एक स्त्री पवित्र शास्त्रामध्ये त्या स्त्रीनं आपल्या मुलाच्या हातामध्ये काय दिलं असेल, तिच्या मुलाला तिने कुठे घेऊन गेली? वाचे उत्पत्तीचं पुस्तक 16 अध्याय 7 पासून 12 पर्यंत वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 16 अध्याय 7 पासून 12 पर्यंत वचनं. एक झरा लागतो, एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला हा पण ती जागा त्या ठिकाणामध्ये आढळली. तो म्हणाला, हा आलीस कुठून, जातेस कुठे? ती म्हणाली, माझी धनी सारा आहे, हिच्यापासून मी पळून जात आहे.
परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, आपल्या धनिनीकडे परत जा, तिच्या हाताखाली तिचं शोषित राहा. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, ज्यावेळेस ही हगार जी आहे आणि ती फार मोठ्या प्रश्नामध्ये सापडलेली आहे आणि बायबल सांगतं ती सारेच्या घरातनं पळाली, पण पळून पळून आली कुठं, तर ती एका झऱ्याजवळ आली. ज्यास तुम्ही निराश होता, ज्यास तुम्हाला मार्ग सापडत नाही, ज्यास तुमचं दुःख, तुमच्या पीडा, तुमचा त्रास वाढू लागतो, त्यास दुसरीकडे तिसरीकडे कुठे जाऊ नका. बायबल सांगतं हगार त्या अब्रामाच्या घरातनं पळाली आणि ती झऱ्याच्या जवळ देवाच्या दूताला सापडली. तुम्ही परमेश्वराला कुठे सापडत आहात? आम्हाला माहिती पुष्कळ मन रमायला पाहिजे म्हणून हे आम्ही करताय, मी टाइमपास करत आहे. देवानं तुम्हाला टाइम पास करण्यासाठी दिला नाही, देवानं तुम्हाला टाइम टिकवण्यासाठी दिलेला आहे. देवानं तुमची वेळ घालवण्यासाठी तुम्हाला वेळ दिला नाही, वेळेचा सदुपयोग करण्यासाठी दिलेला आहे. आणि वेळेचा सदुपयोग करणं म्हणजे नेमकं काय? पवित्र शास्त्र सांगतं झऱ्याजवळ जाऊन थांबणं म्हणजे वेळेचा सदुपयोग करणं आहे. तुमचा वेळ झऱ्याजवळ घालवा. पवित्र शास्त्र सांगतं सारा ती हगार जे आणि ती निराश झालेली आहे, ती सारा तिला त्रास देत आहे. आणि कदाचित जर असं घडलं असतं, ती हगार जे झऱ्याकडे जाण्याच्या ऐवजी जर दुसरीकडे कुठेतरी गेली असती, थोडासा विचार करा हो. समजा सारेने तिला त्रास दिला, आणि आम्हाला माहिती की बऱ्याच ठिकाणामध्ये लोक त्रासाला कंटाळून काही रेल्वेच्या ट्रॅक जवळ काही जर बघितलं तर त्या तळ्यामध्ये, तळ्याच्या काठावरती तिथं जाऊन उडी मारतात. कदाचित हगारीने पण ठरवलं असतं की मला इतका त्रास आहे, माझ्या जीवनामध्ये एवढी समस्या आहे, मी पण कुठेतरी जाऊन पडते. पण तिनं विचार करता करता तिला असं वाटलं कुठे जावं, आणि तिच्या डोक्यामध्ये आलं कुठल्या तरी एका झऱ्याच्या काठावरती बसून शांतपणे जीवनाचा विचार करावा. पण ती त्या चांगल्या ठिकाणामध्ये आली. तिच्या दुःखामध्ये, तिच्या प्रश्नामध्ये, तिच्या निराशामध्ये, तिच्या डिप्रेशन मध्ये, तिच्या सर्व प्रकारच्या संकटाच्या बिकट स्थितीमध्ये शास्त्र सांगतं परमेश्वराच्या दूताला ती झऱ्याजवळ सापडली. झऱ्याजवळ सापडा. किती वेळ प्रश्न असू द्या, तिला आजारपण आहे तरी झऱ्याजवळ असा, दारिद्र्य तरी पण झऱ्याजवळ असा, कदाचित एकटेपणाचा अनुभव आहे तरी पण झऱ्याकडे तुम्ही असा. पवित्र शास्त्र सांगते काय तिच्याकडे इश्माईल नव्हता का? पण तिनं इश्माईलला टाकलं. दुःख इतकं भारी होतं की तिला इश्माईलचा विचार सुद्धा आला नाही. तिनं इश्माईलला घरातच टाकलं. माझ्या अपरोक्ष इश्माईलचं जे काय व्हायचं ते होऊ दे, पण आता मला जीवन संपवायचं. ती घरातनं पळाली आणि परमेश्वराचा दूत झऱ्याजवळ तिला सापडलं. दूताने तिला सांगितलं घाबरू नको. कान देऊ नये का? आज जर तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये आहात आणि जर तुम्ही ख्रिस्त म्हटलेल्या झऱ्याजवळ आहात तर प्रभू तुम्हाला अभिवचन देतो, घाबरू नका. परिस्थिती बदलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. झऱ्यामध्ये ती ताकद आहे. झऱ्यामध्ये मनुष्याला त्याच्यातलं भय घालवण्याची ताकद आहे. तो हागायला म्हणतो घाबरू नको. का तुमच्यामध्ये भीती आहे? का तुमचं अंतःकरण अस्वस्थ भयभीत आहे? का तुमच्याकडे लेकरांच्या समस्या आहे? का तुमच्याकडे कौटुंबिक समस्या आहे? का तुमच्याकडे आर्थिक समस्या आहे? आणि त्या आर्थिक समस्येमध्ये त्या ठिकाणामध्ये त्या सारी समस्या ती हगार काय म्हणते वाचूया. वचन पुढे वाचू दे. हगार काय म्हणते? हा, परमेश्वराचा दूत त्याला हगार तिथे सापडली झऱ्याजवळ. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तुझी संतती मी वाढवणार नाही, त्याच्या अगोदर परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तू आपल्या धनिनीकडे परत जा. धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली शोषित राहा. काय सांगितलं? काय सांगितलं? आम्हाला असं वाटतं की देवानं आमची सोसणं किंवा त्रास देणं कमी केला पाहिजे, पण बायबल सांगतं देव आम्हाला सांगतो सोसत राहा. हालेलुया. जे प्रश्न आहेत ते सोसत राहा. जो त्रास आहे तो सहन करत राहा. जे लोक त्रासापासून पळतात आणि गळफास घ्यायला जातात ना, त्यांना असं वाटतं मी इथं मला सहन करणं कठीण आहे, इथं सोसत नाही. किती वर्ष आहे? 60-70. जास्त धडक मारली तर आता तर 40 आहे का? अब्राम होते 900, 950, कमी कमी होत होते 120.
130 पुन्हा आलं खाली 100, 100 नंतर 80, 80 नंतर 70 आणि 70 आताची पिढी तर मी तुम्हाला गॅरंटी सांगतो 40ला आउट आहे. कारण तुमच्याकडे पेशन्स नाहीये. त्या लोकांकडे पेशन्स होते ज्याच्याकडे सहनशीलता आहे, ज्याच्याकडे सोशिकपणा आहे, तो मनुष्य निरोगी जीवन जगतो. आणि त्यानं साऱ्याला सांगितलं तुझ्यातली सहनशीलता तू वाढव, जरा तुमच्यातली सहनशीलता वाढतो. तर झऱ्याकडे आला तर सहनशीलता येते. आणि मी पाहतो की शमशोन, जो शमशोन हातबल झाला लढाई करत असताना, आणि तो शमशोन त्याच्यातली शक्ती गेली आणि तो परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि म्हणतो, हे प्रभू, या बेसुन्नत बलिष्ठांच्या हातून मरण्यापेक्षा आणि तुम्हाला सुटका दे. आणि पवित्र शास्त्र सांगतं देव आलं, त्याच्या दृष्टीला एक झरा पाडला आणि झऱ्यातलं पाणी पिल्याबरोबर तो शमशोन ताजा रवाना झाला. का? कारण या झऱ्याचा गुणधर्मच आहे, तो आम्हाला फ्रेश करण्याचं काम करतो. फ्रेश करतो. बरेच लोक म्हणतात आता फ्रेश होण्यासाठी जरा हवा पालट करू कुठल्या तरी गावाला जाऊ. तुम्ही हवा पालट केली पण इथली हवा आहे तशीच आहे. हालेलुया. गावावरून आल्यावर पुन्हा पहिले पाडे पंचावर गाव पालट हवा पालट करू नका. झऱ्याचं पाणी प्या. झऱ्याचं पाणी पिल्यावर लढण्याची ताकद देतो. प्रियानो, या झऱ्यामध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून त्या हागाने सांगितलं शोषित राहा. परमेश्वर तुम्हाला सांगतो शोषित राहा. कदाचित आजार पडतात, आजारपण शोषित राहा. या झऱ्याच्या पाण्यामध्ये गुणधर्म आहे. शास्त्र सांगतात की जो झरा आणि मंदिराच्या उंबरठ्या खालून निघाला आणि तो झरा जात असताना त्या झऱ्यातलं पाणी, त्या नदीचं पाणी ज्या पण डबक्यामध्ये जाईल त्या डबक्याला शुद्ध करण्याचं काम करत आहे. एवढंच नव्हे तर त्या पाण्यामध्ये गुणधर्म आहे, निरोगी करण्याचं सामर्थ्य आहे. जर तुमच्यामध्ये रोग आहे पण झऱ्याच्या पाण्याने जर तुम्ही आणि स्वतःला तृप्त केलं तर रोग निवारण करण्याचं सामर्थ्य या झऱ्याच्या पाण्यामध्ये. आणि म्हणून शोषित राहा. प्रश्नापासून पडू नका. जर झऱ्याच्या जवळ आहात तर तुमच्यासाठी प्रश्न मोठे नसणार आहे. आणि जर झऱ्यापासून तुम्ही लांब आहात तर तुमच्यासाठी आशादायी चित्र कधीच नसणार आहे. या साऱ्या या हगाऱ्याला तरी सांगितलं शोषित राहा. पुढे काय म्हटलं वाचूया. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन. तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन. एवढी की तिची गलती करता येणार नाही. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, पहा तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल. तो म्हटलं की काळजी करू नको, आता तुझ्या पोटातल्या मुलाची तुला काळजी ना. मग मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे करील. मी तुझी संतती बहुगुणित करील, तुझी संतती वाढवेल. पण त्याच्या अगोदर तुला सोसणं गरजेचं आहे. म्हणजे हागार स्वतः म्हणत नाही तर तिच्यामध्ये असणारा जो दृष्टांत आहे त्या दृष्टांताला पण ती मारत आहे. इस्माईल एक दृष्टांत आहे. जसा इसाक दृष्टांत आहे तसा इस्माईल पण दृष्टांत आहे. आणि इस्माईल कुठला दृष्टांत आहे? तो म्हणतो याच्यापासून सुद्धा एक मी मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. कधी कधी ज्या व्यक्तीमध्ये सहन करण्याची ताकद नसते आणि त्या व्यक्तीला एक राष्ट्र जन्मात घालण्यापासून तो स्वतःला वंचित करत आहे. प्रभूचा दृष्टांत पुढे नेण्यासाठी आणि तो असहाय्य ठरत आहे. पण बायबल सांगतं सारेला हगारेला त्याने सांगितलं आता शोषित राहा, मी तुला वाढवणार आहे, बहुगुणित करणार आहे. आमचा देव आम्हाला बहुगुणित करणारा देव आहे. जरा आहे तर आशा आहे, जरा आहे तर आशीर्वाद मिळण्याची आशा आहे, जरा आहे तर तुमच्या जीवनामध्ये असंख्य प्रश्नांच्या सुटकेची आशा आहे. त्यानंतर आपण दुसरं वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 21 अध्याय 19 पासून 31 पर्यंतची वचन. हागार झऱ्याजवळ सापडली. त्यानंतर आणखी वचन वाचूया. उत्पत्ती 21 अध्याय 19 पासून 31 पर्यंतची वचन. देवाला तिचे डोळे उघडले, पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तिने जाऊन मस्केत पाणी भरलं, मुलास पाजलं. हागार नुसती तिनं जीवनात तिला कळालं की जर माझ्याकडे प्रश्न आले तर मला झऱ्याकडे जाणं गरजेचं आहे. आता इस्माईलकडे प्रश्न आले, मग इस्माईलला सुद्धा ती रानामध्ये घेऊन गेलं. आणि बायबल सांगते का झुडपाखाली तिने ठेवलं. आणि झुडपाखाली ठेवत असताना
ती रडायला लागली आणि रडता रडता तिच्या दृष्टीला पुन्हा एक झरा पडला आणि त्या झऱ्यातलं पाणी आणलं आणि तिने इश्माईलला दिलं. काय घडलं? या झऱ्यानं त्या इश्माईलाला आणि सारेला हागारेला काय दिलं? पवित्र शास्त्र सांगतं या इश्माईलाला या झऱ्यातलं पाणी पिल्यावर, झऱ्यातलं पाणी पिल्यावर काय म्हटलंय? मुलास पाजलं. काय हो? ज्याच्याकडे झरा आहे त्याचा पाठीराखा देव आहे. प्रेज लॉर्ड म्हणाल का? जोरात प्रेज लॉर्ड म्हणाल. आम्हाला काय पाहिजे नाही का? पाठीराखा. मुलगी लग्न झाल्यावर तिला पाठीराखीन पाठवते म्हणजे काय हो? त्या घरातलं वातावरण त्यांनी सगळं बघून यायचं, सांगायचं सासू कशी आहे, ननंद कशी आहे, सासरा कसा आहे, घरात किती लोक येतात जातात, काय खातात, काय पितात, आणि तो रिपोर्ट. मग इकडं लोक इतके हुशार असतात ना, पाठीराखी नाही तोपर्यंत सगळं चांगलं चांगलं दाखवतात. आणि मग देऊन सांगते की मम्मी आपली ताई खूप चांगल्या घरामध्ये गेली आणि रोज चांगलं तळून पळून खातात, सासू पण काम करायला मदत करते, नवरा आल्यावर तिच्या हातात पाण्याचा ग्लास देतो, आपली ताई फार सुखात आहे. आणि थोड्या दिवसानं तिकडून फोन येतो, सांगतो मम्मी घेऊन जा, सासू पण नीट वागत नाही, नवरा पण नीट वागत नाही. का? कारण पाठीराखी चुकीची होती. पण ज्याच्याकडे झरा आहे त्याचा पाठीराखा देव आहे. पाठीराखा झरा येशू तुमच्या बरोबर आहे. या झऱ्यातलं पाणी तुमच्या इश्माईलाला पाजा, या झऱ्यातलं पाणी तुमच्या लेकराला पाजा. आणि लेकराला पाणी पाजल्याबरोबर तो त्याला म्हटला आता तुझा पाठीराखा परमेश्वर असणार आहे. इश्माईल देवाच्या आवडीचा नव्हता, इश्माईल देवाच्या प्लॅन मध्ये नव्हता, इश्माईल देवाची योजना नव्हता. मग देवाची योजना इश्माईल मध्ये निर्माण करण्यासाठी कारणीभूत कोण ठरलं? झऱ्यानं ठरवलं. झरा म्हणतो माझ्यातलं पाणी पिला, आता माझ्यातलं पाणी पिला तर तुझी योजना त्याच्यामध्ये सिद्धी जाऊ दे. झऱ्याचं पाणी तर येशूला आतमध्ये घेतलं. झरा आत असला पाहिजे. बरेच लोक तीर्थ घेऊन येतात नाही का, आणि ते तीर्थ पाणी कुठलं तरी घेऊन येतात, त्या बाटलीमध्ये ठेवतात आणि कधी देतात हो? मरायला लागल्यावर भविष्य घडू शकत नाही. हा असा जरा जिवंतपणे द्याल त्याचं भविष्य घडवण्याचं काम करणार. जिवंत पाण्याच्या झऱ्याला असं कसं जाऊ देऊ नका. ते हगार तो मरत असताना, तो इश्माईल मरण्याच्या अगोदर त्या हगारीनं पाणी आणलं आणि इश्माईलाला पाजलं. आणि इकडं पाजल्याबरोबर तिथं शास्त्र सांगतं की देवानं सांगितलं आजपासून इश्माईलचा मी पाठीराखा. कसा पाठीराखा झाला वाचूया. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन, रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. काय झालं? ज्यावेळेस झऱ्याचं पाणी इश्माईल पिला तो तिरंदाज झाला. म्हणजे जिथं पाहिजे तिथं तो बाण मारू लागला. प्रेज लॉर्ड म्हणाल का? कधी कधी बोलतो आमची पोरं फेल होतात. का फेल होतात? कारण त्याला झऱ्याचं पाणी पाजलं नाही. आता झऱ्याचं पाणी पाजलं तर बिझनेस टाकला तरी बाण बरोबर लागतो, शाळेत टाकला तरी बाण बरोबर लागतो, मेडिकलला टाकलं तरी बाण बरोबर लागतो. का? कारण ते तिरंदाज होतात. जर तुमच्या लेकरांमध्ये पाणी आहे तर आमची लेकरं तिरंदाज बनणार आहे. आम्ही म्हणाल का? टाका सोडत्या पाणी पाजल्याबरोबर या पाण्यामध्ये ताकद आहे. म्हणून काही लोक विचारतात कुठल्या गावचं पाणी पिलास? ज्या गावचं पाणी पिलं ते बरोबर कळतं की हे पाणी कुठलं आहे. आणि मग त्यांना इथलं नाही पुण्याचं पाणी आहे. का? पाण्याचं गुणधर्म आहे तो. जसं पाणी तशा पद्धतीचे लोकांची विचारसरणी बनली जाते. आता येशू ख्रिस्त असलं जिवंत पाणी आहे, तो कधी हारलाच नाही. मग तुम्ही कसे हारणार आहात? तो विजयी आहे आणि तो आतमध्ये गेला. हे पाणी आत गेलं. आता ते पाणी निराश करत नाही. आता त्या पाण्यामध्ये डिप्रेशन नाही. आज लोकांकडे डिप्रेशन काय? कारण त्याच्याकडे पाणी नाहीये. परंतु जर तुमच्या लेकराला सकाळी उठल्याबरोबर पोपट पाणी देऊ नका, पण
जिवंत पाण्याचा झरा द्यायला सुरुवात करा. तुमची लेकरं अव्वल म्हणतील, पवित्र शास्त्र सांगतं इश्माएलानं या हगारीनं झरातलं पाणी दिलं आणि परमेश्वर त्याला म्हटलं तू रानात फिरशील पण तिरंदाज बनशील. जर तिरंदाज बनलं पाहिजे तर झऱ्यातलं पाणी पिलं पाहिजे. दुसरी गोष्ट वाचूया. तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला आणि त्याच्या आईने त्याला मिस्र देशातली बायको करून दिली. ज्या दिवशी इश्माएल त्यानं झऱ्याचं पाणी पिला आणि पवित्र शास्त्र सांगतं की तो संपणार होता, पण देवानं त्याच्यासाठी एक नवीन सुरुवात केली. जोपर्यंत पाणी झऱ्याचं पाणी पित नाही तोपर्यंत नवीन सुरुवात होऊ शकत नाही. आणि बायबल सांगतं की परमेश्वर ते वचन अगोदर परत वाचा, तेच वचन. देव त्या मुलाचा पाठीराखा झाला, रानामध्ये लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला. म्हणजे परमेश्वर जर त्या झऱ्याचं पाणी आम्ही प्यालो, जो जिवंत पाण्याचा झरा आमच्या बरोबर चालत आहे, जर जिवंत पाण्याचा झरा आमच्या बरोबर चालत आहे, जिवंत झऱ्याचं पाणी आम्ही पितोय, तर आम्ही मरणाचा विचार कधीच करणार नाही. आम्ही म्हणाल तो हल्ली जरा काय झालं की पेपर वाचलं की तुम्हाला कळतंय, मुलगी मेली, मुलगा मेला, तरुणाने आत्महत्या केली. का? कारण त्यांना वस्ती करू वाटत नाही, त्यांच्याकडे हौद नाही, त्यांच्याकडे झरा नाही. पण जो इश्माएल मरणार होता त्याच्या आईनं झऱ्याचं पाणी त्याला दिल्याबरोबर बायबल सांगतं तो वस्ती करून राहिला. आमची लेकरं देवाच्या मार्गात टिकून राहण्यासाठी येशू म्हटलेल्या जिवंत पाण्याच्या झऱ्याचं पाणी त्यांना पाजा. आमची लेकरं मरणाचा विचार कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. आणि आमच्या लेकरांना मरावं म्हणून देवानं आम्हाला लेकरं दिलेले नाही. आमचे लेकर हताश निराश बाधित म्हणून प्रभूने त्याला जगामध्ये घातलं नाही. आमची लेकरं पराजित जीवन जगावी याच्यासाठी प्रभूने त्याला या जगामध्ये पाठवलं नाही. जर इश्माएलसाठी देवाची योजना आहे, मग तुमच्या आणि माझ्यासाठी नसणार आहे का? जर इश्माएलसाठी देवाचा एवढा सुंदर प्लॅन आहे, मग तुमच्या आणि माझ्यासाठी नसणार आहे का? परंतु प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत झऱ्याचं पाणी आतमध्ये जात नाही तोपर्यंत झऱ्याच्या पाण्याचा गुणधर्म आमच्यामध्ये येत नाही. आणि आणखी एक वचन वाचू, प्रकटीकरणाचं पुस्तक 7 अध्याय 17 वचन. या झऱ्याच्या पाण्यामध्ये कुठला गुणधर्म आहे? आम्ही पाहिलं की झऱ्याचं पाणी आम्हाला वाचवतो, झऱ्याचं पाणी आणि आमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद आणतो. त्यानंतर आणखी एक वचन वाचू, प्रकटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 13 वचन. प्रकटीकरण 7:17. राजासनासमोर तो त्यांचा मेंढपाळ होईल, तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. देव त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू, किती अश्रू बोला की किती? आम्ही म्हणतो नाही का, आता याच्यासाठी रडलो, आता याच्यासाठी रडावं लागणार, मग त्याच्यासाठी रडलो, आता त्याच्या नोकरीसाठी रडलो, आता मुलाच्या लग्नासाठी रडावं लागलं, लग्नासाठी रडलो, आता लेकरासाठी रडावं लागणार आहे, लेकरासाठी रडलो, आता त्याला शाळेत घालण्यासाठी रडावं लागणार आहे, शाळेत घालण्यासाठी रडलो, आता पुन्हा नोकरी लागण्यासाठी रडणार आहे. आमचे अश्रू कधी थांबत नाही. पण पवित्र शास्त्र सांगतं, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये कसं म्हणत आहे की मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्या जिवंत पाण्याच्या झऱ्याकडे घेऊन जाईल. आणि त्या जिवंत पाण्याच्या झऱ्यातलं पाणी ते पितील. या जिवंत पाण्याच्या झऱ्याचा गुणधर्म काय? जिवंत पाण्याचा झरा सगळे अश्रू पुसून टाकणार आहे, सगळे. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि ती एकसारखी रडत होती, तिचा अश्रू पुसणारा कोणी नव्हतं. तिच्या पतीला ती तक्रार करून सांगत होते की तुम्हाला मुलगा देऊ शकत नाही, पण तिचा पती पण तिला मुलगा देऊ शकत नव्हता, तो तिचे अश्रू पुसू शकत नव्हता. परंतु ज्या दिवशी ती परमेश्वराच्या घरामध्ये गेली आणि परमेश्वराच्या मंदिरात तिने रडायला सुरुवात केली, बायबल सांगतं या झऱ्यानं तिचं कारण पाहिलं आणि तो म्हटलं आता पुन्हा तुझ्या डोळ्यात अश्रू नसणार आहे. आणि त्या हन्ना घरी गेली आणि पुढच्या वर्षी तिच्या हातामध्ये लेकरं होतं. का? कारण देवाने तिचे अश्रू पुसले. किती काळ अश्रू घेऊन जीवन जगणार आहात? तुम्हाला वाटत नाही तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसावे?
तुम्हाला वाटत नाही तुमच्या लेकरांच्या डोळ्यातले अश्रू पुसले जावे? तुम्हाला वाटत नाही त्यांच्या चेहऱ्यावरती हास्याची छटा उठावी? पण प्रॉब्लेम असा, आम्ही त्याला पाणी पाजण्याच्या ऐवजी आम्ही त्याला त्यांच्या मार्गाने जायला, त्यांच्या मार्गाने त्याला जाऊ देऊ नका. त्यांना देवाच्या मार्गाने जायला शिकवा. ज्या देवाच्या मार्गाने ते चालतील आपोआप त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले जाणार आहे. आणि म्हणून या झऱ्याच्या पाण्याचा गुणधर्म काय? तो अश्रू पुसणारा झरा आहे. अश्रू पुसले जाणार आहे. येशूकडे आल्यावर एक सुद्धा असा प्रश्न त्याच्या समोर टिकाव होऊ शकत नाही. कोणती का समस्या असणार आहे, त्या समस्येसाठी तुम्हाला इथून पुढे कधीच रडावं लागणार नाही. कारण झरा तुमच्या बरोबर चालत आहे आणि या झऱ्याची ताकद आम्हाला अनुभवणं गरजेचं आहे. तिथं असं म्हटलं की तो अश्रू पुसणारा झरा आहे. अश्रू पुसणारा झरा. येशू ख्रिस्तानं यरूशलेममध्ये प्रवेश केला आणि पवित्र शास्त्र सांगतं एका गावामध्ये आल्यावर एक बाईचा मुलगा त्या तिरडीवरती पडलेला, ती विधवा, आणि ती विधवा रडत रडत चाललेली आहे. झरा तिथे गेला. रडणाऱ्यांची गर्दी त्या बाईच्या भोवती, लोक तिच्या बरोबर रडत होते, पण कोणी तिचा अश्रू पुसू शकत नव्हता. पण पवित्र शास्त्र सांगते येशू तिथे आला आणि त्या बाईला म्हटलं रडू नको. त्याने त्या मुलाला स्पर्श केला, जिवंत केलं आणि त्याने अश्रू पुसले. का? कारण तिच्याकडे झरा होता. ज्यांच्याकडे झरा आहे त्यांच्याकडे अश्रू नाहीत, आणि ज्यांच्याकडे अश्रू आहे त्यांच्याकडे झरा नाही. मग किती चांगली गोष्ट आहे की मी माझ्या घरामध्ये माझा जो झरा आहे त्या झऱ्याला खोदावा, तो झरा माझ्या घरामध्ये घेऊन जावा. आणि म्हणून आम्ही पाहतो ज्यावेळेस 12 वंशाला तिसऱ्या लोकांना वाटणी देण्याचा समय आला, दुधामध्याच्या प्रदेशामध्ये आल्यावर, आणि मग कालेबाला विचारलं तुला काय पाहिजे, तर कालेब म्हटला की मला डोंगर द्या. आणि मग कालेबाला डोंगर घेतले. कालेबाची मुलगी होती, तिचा नवरा फार हुशार होता. आणि मग कालेबानं त्या मुलीला विचारलं की तुला माझ्याकडनं काय अपेक्षा आहे, काय तुला वाटतं मी तुला काय द्यावं? त्यासाठी म्हटली मला 12 झरे द्या. किती झरे हो? तिने भरपूर काही मागू शकले असते, पण तिला माहितीये मला दुसरी प्रॉपर्टी कोणती नकोय, पण मला 12 झरे द्या. तुमच्याकडे जगातली दुसरी कोणतीच प्रॉपर्टी नसली तरी चालेल, पण येशू ख्रिस्त म्हटलेला झरा तुमच्याकडे असू द्या. 12 झरे. आणि मग कालेबानं त्या डोंगरावरचे 12 झरे तिला देऊन टाकलेले. 12 झरे. तुमच्याकडे 12 झरे असणं गरजेचं आहे. तसं येशू ख्रिस्त एक झरा आहे आणि या झऱ्यातनं 12 झरे तयार होतात. 12 झरे म्हणजे 12 येशूचे शिष्य, 12 प्रकारचे सिद्धांत. त्या सिद्धांतावरती आमचं जीवन आधारित असावं. आता येशू ख्रिस्त पाण्याचा झरा, आता आम्ही पण पाण्याचे झरे बनलं पाहिजे. आम्ही मला 12 शिष्य म्हणजे 12 झरे. आम्ही पण लोकांना तृप्त केलं पाहिजे. जाऊ कालेबाची मुलगी म्हणती मला 12 झरे पाहिजे. सोलापूर मध्ये अशाच प्रकारच्या कालेबाची मुली असतील आणि त्या विचारतील 12 झरे कुठे आहेत, त्याचं उत्तर एका मी तो झरा आहे. बायबल सांगतं की त्याने 12 झरे आणि त्या मुलीला दिले. आज मंडळी आला त्यानं माझा प्रश्न तोच आहे की जसे 12 झरे देण्यासाठी कालेब तयार झाला एक पास्टर म्हणून, आणि या मंडळीमधनं असे कोणते झरे आहेत की जे झरे आम्ही लोकांना देऊ करू आणि या शहरातल्या लोकांची गरज भागू? आम्हाला देखील झरे बनणं गरजेचं आहे. आणि एक झरा दुसऱ्या झऱ्याला जन्म देतो, तसं आम्ही अनेक झरे तयार करावे. 12 शिष्यांचे सिद्धांत लोकांना समजावून सांगावे, जे लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम करणारे. आणि पवित्र शास्त्र सांगतं झरा अश्रू पुसणारा झरा आहे. किती लोकांचे अश्रू तुम्ही पुसले? किती लोकांसाठी प्रार्थना केल्या? किती लोक तुमच्या प्रार्थनेनं त्यांना जीवन मिळालं? किती लोक त्यांचं रडणं तुम्ही थांबवले? किती लोक प्रिया? लक्षात ठेवा, जसं येशू म्हणतो तुम्ही तारेने माझ्याकडे या, तसं आता येशू स्वर्गामध्ये गेलेला आहे. आता तुमच्या स्वाधीन त्याने या पृथ्वीला केलेलं आहे, या शहराला तुमच्या स्वाधीन केलं. मग त्याला तृप्त करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? काय तुम्ही म्हणता हो मी देखील लोकांना तृप्त करणार आहे? आणि लक्षात ठेवा, तो गुणधर्म तुमच्यामधला नाही. मला माहिती की जो पाऊस देव या जमिनीवरती पाठवतो त्याचा उगम स्वर्गामध्ये आहे. तो स्वर्गातला पाऊस जमिनीवरती पडला जातो, जमिनीमध्ये मुरला जातो आणि
आणि वेगवेगळ्या ठिकाणामध्ये विहिरी खोदल्या जातात आणि वेगवेगळ्या विहिरींमध्ये पाणी येतं, पण झऱ्याचा उगम कुठे? वरूनच आहे की नाही? वरून आहे. तसं झरे जरी वेगवेगळे असतील पण उगम मात्र तिथून आहे, तिथून उगम आहे. मग त्याच पाण्यानं, त्या पाण्याचा गुणधर्म लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. मग तुम्हाला मला तो गुणधर्म यायला पाहिजे. मी पण लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसले पाहिजे. अश्रू पुसण्यासाठी प्रभू मला बोलवत आहे. जिवंत पाण्याच्या झऱ्यामध्ये तो म्हणतो इथून पुढे मी सगळे तुझे अश्रू पुसून टाकणारे, सगळे. आणि आहे या झऱ्यामध्ये ताकद. परवा मिरजमध्ये आम्ही मागच्या दिवसामध्ये गेलो होतो प्रार्थनेसाठी. बॉबीने तिथे एका प्रार्थनेचं नियोजन केलं होतं आणि प्रार्थना केली. त्या ठिकाणामध्ये तिची नणंद आली आणि त्या नंदेने सांगितलं की तो मुलगा आहे आणि त्या मुलाच्या अन्न नलिकेमध्ये, श्वास नलिकेमध्ये एक मोठी गाठ तयार झालेली आहे. मग डॉक्टरने ते पाहिलं, ते म्हटले ऑपरेशन करावं लागणार आहे. आणि मग ती गाठ तपासण्यासाठी सुद्धा तिला बोल द्यावी लागली आणि ती म्हटली की मला फार भीती वाटते. याचं एवढ्या लहान लेकराचं, मला वाटतं 3-4 वर्षाचं पोरगा असेल, तेवढं एवढ्या मुलाचं ऑपरेशन करायचं मला फार जीवावरती येतं आणि हा मुलगा 1 मिनिट पण शांत राहत नाही. आणि जर याचं ऑपरेशन करायचं तर मला आता भीती वाटत आहे, काय करावं मला समजत नाही. पण ऑपरेशन तर डॉक्टर म्हणले करावंच लागेल, कारण नाही केलं तर त्याला पुढे तो त्रास होणार आहे आणि अन्न नलिकेतली, श्वास नलिकेतली ती गाठ वाढत गेली तर त्याचा श्वास बंद होण्याची शक्यता आहे. आणि ती म्हटली काय करावं समजत नाही. तेवढी मास्टर प्रार्थना करा. आणि बायबल सांगते की तो झरा अश्रू पुसणारा झरा. आणि त्या जाताना शेवटी प्रार्थना करत असताना त्या लेकरासाठी प्रार्थना केली. म्हटलं प्रभू, डॉक्टरला ती गाठ दिसत आहे, ती गाठ त्याला दिसू दे. आणि या क्षणापासून मी प्रार्थना करतो की ज्यास पुन्हा त्याला चेकिंग साठी पाठवतील त्यास ती गाठ तिथून नाही शिवू दे, ती गाठ त्याला सापडू देऊ नको. आणि अशी प्रार्थना केली, निघून आलो. आणि परवा त्या बॉबीचा फोन आला, तिने सांगितलं पास्टर, माझ्या नंदेच्या त्या मुलाला दवाखान्यामध्ये दाखवलं आणि दाखवल्यावर ते डॉक्टरने सांगितलं की आता अद्भुत घडलेलं आहे. जी गाठ मला अगोदर दिसली ती गाठ आता नाहीशी झाली, याला ऑपरेशनची गरज नाही. का? कारण झरा अश्रू पुसणारा झरा. आणि म्हणजे ते शब्द प्रार्थनेचे मला आठवले. तुम्ही म्हटलं की अशा पद्धतीनं ते डॉक्टरला दाखवल्यावर ती गाठ तिथं नाही शिवू आणि नाही शिवले तिथं त्याचं अस्तित्व पण दिसते नको. का? कारण झऱ्याची ताकद अश्रू पुसणारा तो झरा आहे. जर अश्रू पुसणारा झरा आम्ही आमच्या बरोबर घेऊन गेलो तर कित्येक लोकांच्या डोळ्याचे तो अश्रू पुसणार आहे. म्हणून या झऱ्याला तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका हो, या झऱ्यामध्ये. आणि म्हणून मी पाहतो की या इसाकाला पत्नी पाहताना रिबेका म्हणजे मी तुम्हाला पण पाणी पाजेल आणि तुमच्या कुणाला हो. इतकं झऱ्यामध्ये गुणधर्म असला पाहिजे, नुसतं एकाला नव्हे तर प्रत्येक प्रश्नाला पाणी पाजण्याची ताकद या झऱ्यांमध्ये असली पाहिजे. आम्ही म्हणाल का? आमचा झरा एक प्रश्न सोडवता सोडता कधी आटतो त्याचा नेम नाही होत. एक प्रॉब्लेम. आणि तिच्याकडे किती उंट होते? 10. किती हो? 10. शेळीला, कोंबडीला पाणी पाजायचं म्हटलं तर आम्हाला अवघड गेलं असतं. विहिरीतनं काढायचं, पहिले विहिरीत खाली उतरायचं, एवढ्या पायऱ्या कोण उतरणार. आणि तिनं तिच्या त्या उंटामध्ये 6 महिने पाणी साठवण्याची क्षमता. किती हो? कसलं गोडाऊन असेल. आणि तेवढ्या त्या 10 गोडाऊन मध्ये ती पाणी भरत गेली. याचा अर्थ तिचा सगळा दिवस तिथे गेला. पण झरा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे प्रश्नाशी लढण्याची ताकद सुद्धा निर्माण होती. असं लढा, अशा पद्धतीचा झरा बना. कोणता का प्रश्न येईना त्या प्रश्नाला पाणी पाजण्याची ताकद त्या झऱ्यामध्ये असली पाहिजे. म्हणून झरा अश्रू पुसतो. अश्रू पुसणारे लोक तुम्ही म्हणाल ज्याच्याकडे झरा आहे त्याचे अश्रू पुसले जातील. त्यानंतर शास्त्रीचं पुस्तक 15 अध्याय 18 आणि 19 वचन वाचूया. काय झऱ्यामध्ये ताकद आहे, कशा पद्धतीने हा झरा आमच्यासाठी काम करत आहे. नंतर त्याला फार तहान लागल्यामुळे परमेश्वराचा धावा करीत म्हणाला, तू आपल्या दासाच्या हस्ते एवढा मोठा विजय मिळवून दिला आहे. दिलास खरा, पण मी आता तहानेनं तडफडून मरावे, बेसुन्नत लोकांच्या हाती पडावं. परमेश्वरानं लेही येथे एक झरा फोडला.
आणि त्यातून पाणी वाहू लागले. त्यातून पाणी वाहू लागलं. ते पाणी पिऊन ते पाणी पिऊन त्याच्या जीवात जीवाला त्याच्या जीवात जीवाला. तो ताजा तवा. आता आणखी एक गोष्ट मी सांगेल, जोपर्यंत झरा तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुमच्या जीवात जीव नाही. कधी कधी मुलगा बाहेर गेल्यावर मग त्याचा मोबाईल बंद असतो, मग आम्ही धावपळ करतो, कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला, 2 तास 3 तास 4 तास 5 तास, आणि मग तो घरी आता जीवात जीवाला नाही का. कधी कधी आम्ही ठरवतो की आर्थिक प्रश्न फार मोठा आहे आणि आता देणेकरी येऊन थांबणार आहे, काय करावं काय करावं काय करावं, आणि तेवढ्यामध्ये कळत नाही की आता उद्याचा दिवस माझ्यासाठी फार भयानक असणार आहे, आणि तेवढ्यामध्ये तुमचं LIC मॅच्युअर होती आणि ते पोस्टमॅन तुमच्या घरामध्ये येतो, तो चेक देऊन जातो, ते म्हणता आता जीवा जीवाला. देवाच्या लोकांनो, तुमच्याकडे LIC नसू द्या, तुमच्याकडे लेकर नसू द्या, पण जर तुमच्याकडे येशू असेल तर तुमच्या जीवात जीव आल्याशिवाय राहणार नाही. शमशोन बेसुन्नत परिष्ठाच्या हाती सापडून तिथं असं म्हटलं की त्यानं मोठा पराक्रम केला. मोठा पराक्रम करून सुद्धा आज तो डिप्रेशन मध्ये आहे. डिप्रेशन आहे त्याच्याकडे. पहिला डिप्रेस व्यक्ती ज्यानं मोठमोठे पराक्रम केले, पण बलिष्ठी पाहिल्यावर तो घाबरला आणि तो म्हणतो की आता मी मरणार आहे, आणि मी मरत नसताना प्रभू माझ्याकडचं हे डिप्रेशन तू काढून टाक. डिप्रेशन जाण्यासाठी झऱ्याची गरज आहे. आणि या दिवसामध्ये या बलिष्ठांची भीती इतकी प्रचंड प्रमाणामध्ये लेकरांमध्ये, मोठ्या लोकांमध्ये, की त्या डिप्रेशन मधनं बाहेर पडण्याचा त्यांना मार्ग माहित नाही. पण पवित्र शास्त्र सांगतं या डिप्रेशन मधनं बाहेर पडण्याचा मार्ग एकच आहे, तू झरा. प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती डिप्रेस आहे. प्रत्येक घरामध्ये ते सांगू शकत नाही. ज्यास त्यांचं जीवन संपतं त्यास कळतं की ती मुलगी तो मुलगा निराश होता. परवाचीच गोष्ट मला वाटतं पेपरला वाचली असेल. आपल्याच एक ख्रिस्ती मुलगी एका मुलावर प्रेम करत होती. त्या मुलाचं लग्न झालं आणि मग ती 2 महिन्यानंतर तिला असं वाटलं की जगण्याला काही अर्थ नाही. तिने रॉकेल मधलं पेटून घेतलं आणि ती मेली. 2 महिन्यानंतर तिच्यात ते डिप्रेशन आलं. 2 महिन्यानंतर तिला कळलं की मला जगण्याची आशा नाही का, कारण मी जो जिवंत पाण्याचा झरा त्याने मला नाकारलं, त्याने आपल्यासाठी फुटके तयार केले. डिप्रेशन का त्यांच्यामध्ये आहे? कारण जिवंत पाण्याचा झरा त्यांच्याकडे नाही. तुम्ही तुमच्या लेकराला सगळ्यात उत्तमातल्या उत्तम गोष्टी आतापर्यंत दिल्या आणि त्या त्यांच्या गरजा पूर्ण केल्या, पण ज्या गरजा त्या गरजांची पूर्तता करण्याचं कार्ड तुम्ही त्यांच्या हातामध्ये दिलं, ते त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. पण खरं कार्ड कोणतं असेल तर प्रभू येशू ख्रिस्त उत्तम कार्ड आहे, आणि त्याला हातात दिल्यावर डिप्रेशन कधीच येणार नाही. म्हणून ज्यावेळेस तो शमशोन डिप्रेस झाला, त्यानं देवाजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वरानं त्याच्यासाठी झरा खोदला. झऱ्यातलं पाणी पिल्यावर तो ताजा तवाना झाला. आम्हाला माहिती की आम्हाला असं वाटतं की आमची लेकरं कधीच निराश असू नये. आणि तू का बाळा तू निराश आहे? मग मला असं वाटतं की तो निराश आहे ना, आता त्याचे दोराचे 4 हात केले की तो निराशेतनं बाहेर पडेल. दोराचे 4 करून ते 4 हाताने तुमचाच गळा आवडेल. ते करून दिल्यावर पण तो परत निराश असतो. बाळा का निराश आहे? आई माझं जीवन नरक झालं. तू तर मागितलं बाबा नरक. तुला तर वाटत होतं ते स्वर्ग सोडून नरकामध्ये राहावं. त्या गोष्टीनं त्याच्यातली निराशा जाणार नाही. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यातली निराशा, त्याच्यातलं डिप्रेशन घालण्यासाठी तुम्ही जो मार्ग निवडता, जो मार्ग निवडत आहात तो फुटका होऊ नये. मग खरा मार्ग कोणता? बायबल सांगतं देवानं त्याच्यासाठी झरा खोदला, झऱ्यातनं पाणी पिलं आणि तो ताजा तवाना झाला. प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारचा झरा आहे, तो मनुष्याला ताजं तवाना करतो.
लाजरस कबरेमध्ये मरून पडला, मार्था मरिया घरामध्ये रडत आहे. आणि एवढ्या कष्टी, एवढ्या खिन्न झाल्या. आणि येशू तिथं आल्याबरोबर ते म्हणतात की जर तू असता तर माझा भाऊ मेला नसता. सगळं माहिती का ना, जर येशू असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू असता तर निराशा आली नसती. येशू आला तर कदाचित डिप्रेशन आलं नसतं. पण प्रॉब्लेम असा, येशूला यायची इच्छा असताना तुम्ही त्याला बरोबर घेतलं का नाही? हो मग कळतं सगळं. येशू आलं तर निराशा नाहीये. आणि येशू पण म्हणतो, कालपणाने ऐकलं सोंगलच्या वाढदिवसाच्या वेळेस नाही का, किती सुंदर होता. देवाला बोलायचं असतं पण ऐकणारे कान नसतात. मग कधी कधी येशूला आमच्या बरोबर, झऱ्याला आमच्या बरोबर यायचं असतं. पण प्रॉब्लेम, या झऱ्याला संगती कोणी घेऊन चालत नव्हतं. पण पवित्र शास्त्र सांगतं, ज्या मोशीला देवानं मिस्रातनं इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी सांगितलं, त्यास तो म्हटला, दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ तुमच्या बरोबर चालणार आहे. रात्री मेघस्तंभ. काय होतं मेघामध्ये? पाणी होतं, झरा होता. आणि तो झरा त्यांच्या बरोबर चालत होता. तुम्हाला माहिती का, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये देवाला जास्त रस आहे. आणि त्याला असं वाटतं की तुमची तहान भागवण्यासाठी सतत आणि सतत तुमच्या बरोबर त्याला चाला. काम देते का? लोकांकडे डिप्रेशन का आहे? कारण त्यांच्याकडे उत्तर नाही. लोकांकडे निराशा काय? कारण त्यांच्याकडे उत्तर नाही. परिवाराकडे निराशा का आहे? कारण त्यांच्याकडे उत्तर नाही. आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं उत्तर दुसऱ्याला कोणीतरी द्यावं. पण दुसरं कोणी सुद्धा इतका ताकदवान नाही की तो प्रश्न त्यांच्यातनं काढू शकेल. पण बायबल सांगतं, मेघस्तंभामध्ये आणि अग्निस्तंभामध्ये ती ताकद आहे. तो आमच्या बरोबर चालतो, त्यास तो आमच्यातली सगळी निराशा बाजूला काढतो. पवित्र शास्त्र सांगतं, शमशोनानं झऱ्यातलं पाणी पिला आणि तो ताजा तवाना झाला. पाहिजे का फ्रेश? पाहिजे का ताजं तवानं? पुन्हा एकदा ती शक्ती तुमच्यामध्ये यावी, ती ऊर्जा तुमच्यामध्ये यावं. तुमचा परिवार पुन्हा एकदा नीट बनावा. तुमच्या परिवारामध्ये देवाचं मत नृत्य व्हावं. अशा प्रकारची तुमची अपेक्षा आहे का? मग फ्रेश होण्यासाठी तो झरा, जसं त्या झऱ्यातलं पाणी काढलं आणि शमशोन तो पाणी पिला. आता पलिष्टी तिथंच आहे. पलिष्टी पण आलेली आहे. पलिष्ठ्यांशी लढलेला शमशोन तिथंच आहे. पलिष्टी तिथंच आहे. शमशोन तिथंच आहे. आता बदललं काय? बदललेली परिस्थिती. पलिष्ठ्याच्या मध्ये आणि शमशोनाच्या मध्ये कोण आहे? तर झरा आहे. आणि झऱ्यातलं पाणी पिल्याबरोबर शमशोनाला आता पलिष्ठ्याची भीती वाटत नाही का? कारण त्याला ठाऊक आहे, या झऱ्यानं माझ्यामध्ये एक नवीन ऊर्जा दिलेली आहे. कदाचित पलिष्ठी तुमच्या समोर अवतीभोवती असतील, नो प्रॉब्लेम. कदाचित प्रश्न तुमच्या चारी बाजूनं तुमच्या समोर दबा धरून बसलेले असतील. जसे बलिष्ठ दबा धरून बसते, तसे प्रश्न तुमच्या बाजूला दबा धरून बसले असतील. पण लक्षात ठेवा, जर झरा तुम्हाला ताजं तवाना करण्यासाठी तुमच्या मध्ये असेल, मग बलिष्ठाकडे पाहू नका, झऱ्याकडे पहा. झऱ्याकडे पहा. बायबल सांगतं, त्याने झऱ्यातलं पाणी पिला, मग ताजा तवाना झाला. या जगामध्ये मनुष्याला ताजं तवाना करण्याची ताकद नाही, पण झऱ्यामध्ये ताजं तवाना करण्याची ताकद आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधीच निराश होऊ नका. कधीच निराश होऊ नका प्रिया. आणि मी असं म्हणेल, जे निराश आहेत ते ख्रिस्ती नाहीत. आम्ही म्हणू जोरात म्हणाल का? कधी कधी म्हणतो मी ख्रिस्ती आहे. असा कोण व्यक्ती का घरामध्ये पाणी भरलंय? आता आमच्याकडे 30 बोंब आहे नाही का? सगळ्यांना वाटलं ते आता उजनीचेच परवा ते पेपर 2 दिवस आले तर सोंगल आले त्याच्या. आता काळजीचं कारण नाही, सगळं दुरुस्ती झालेली आहे आणि आता भरपूर पाणी मिळणार आहे. पाणी आहे हो, पण आजच गुड्डेवानी सांगितलं 3 दिवसानंतरच पाणी देणार. काय पण उद्या का हो? आणण्याचीच व्यवस्था नाहीये. प्रॉब्लेम हाच आहे, झरा आहे, येण्याचीच व्यवस्था नाही आमच्याकडे. लिकेज काढता काढता तुम्ही हैराण व्हाल. लिंक झालेले कुठंतरी देवाबरोबरच नातं, कुठंतरी नातं तुटलेले, कुठंतरी लिकेज आहे प्रार्थनेच्या जीवनामध्ये, कुठंतरी लिकेज आहे विश्वासामध्ये, कुठंतरी लिकेज आहे शुद्ध जीवनामध्ये, कुठं
हालेलुया. परवा ते पेपरला सांगितलं की एक चायनीज वाला तो वॉल जवळ त्याने गाडी टाकली आणि तो काय करतो ते फोडतो आणि पाणी घेऊन त्याचा मस्त बिझनेस चालू आहे. आमचं पण तसंच झालेलं आहे. आमचं आशीर्वाद दुसराच कोणतरी घेऊन बसला, त्यानं गाडी झऱ्याजवळ टाकून दिली. हो, कित्येक लोकांनी आपलं जीवन प्रभूच्या एवढ्या जवळ ठेवलं की ते तृप्त व्हायला लागले. मग झऱ्यातल्या पाण्यानं तुम्ही का तृप्त होत नाही? आशीर्वाद घ्या, असं जीवन जगू नका. झऱ्याच्या जवळ जा. झऱ्यातलं पाणी तुम्हाला फ्रेश केल्याशिवाय राहणार नाही. झरा तुमच्यातली निराशा काढल्याशिवाय राहणार नाही. देव या झऱ्यातलं पाणी तुम्हाला देण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करू. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवर आपण बरोबर राहूया, नतमस्तक होऊया.